इकडे. अरे मी काय म्हणतो, इकडे बरं एकदा. बघा, झाली का आपली वावरातली सगळी कामं आता? हां, आता कुटार पण ढोरायला ठेवून दिलं तर कुठ्यात सगळं जमा करू. आता मी काय म्हणतो, असं कर आता. आपली मका आहे का नाही, जरा जरा कापून ते ढोरायला टाकलं जाईल तू जर शिक, बरं का? हो, कारण की ती कसं आहे, ढोराची काळजी जर घेतली नाही तर अवघड काम होऊन जाईल. तेच चालू होतं मला, आता वावरात जायचं होतं मला, पण म्हणलं ते तुम्हाला सांगावे शब्द. जरी हां, काय म्हणून राहिला तू? कशाबद्दल सांगून राहिला काय? अहो माझं तुम्हाला काय सांगावं आता, त्या आसक्यानं रिकामं कामं करणं लावलीत राव. आका धुरा कोरला माझ्या पोरानं. हां, पहा बरं आता घरच्या घरात भांगडी करू राहिलं गण पोरगं. तर कितीदा सांगितलं बाबा रिकामे काम करा जाऊ नको, तरी मग ऐकून राहिला राव तो. हां, आता मला सांगा, त्या दिवशी आज खाऱ्याची सोयी झाली, त्याला नेलं नाही तर मग काय चुकी, मी बिन गेलो नाही बाबा. आता तो माझ्यावरती जाऊन पण आणखी दट मारू राहिला. तो आता काय करावं त्याला, ते खरं सांगा पहा बरं, तुम्ही पाहिलं होतं का नाही धुरा कोरला म्हणून त्या आसक्यानं? हां, आता तो रिकाम माझ्या उजत घालून राहिला राव, रिकाम भानगडी करू राहिला तो. विचारा शांताराम भाऊ, विचारा तुम्ही काय कुठे काय करायचं. थांब ना, मी पाहतो त्याच्याकडे. तू काय टेन्शन घे, तू जरा हे माझ्या मागचे कामं होती जरा, मग त्याला बैठक बसू, त्याला समजून सांगू जरा काऊन नाटकं करू राहिला भाऊ. तर तू पहिलाच कसं आहे पका, तुला माहिती आहे चबरा आहे तू. हां, त्याला रिकामी भानगडी पाहिजे ना गावात, त्यात चांगलं राहते ते का नाही. मग तू जरा समजदारी जाऊ दे, तिकडे डोकं नको लावून, त्याला पाहून आपण काय कसं काय केलं त्यानंतर. बरं असं बजेट इथे किती सांगितलं मी त्याला, आज केलं की रिकामी भानगडी करू नको. आता तुम्हीच सांगा बा, मग काय ऐकत नाही तू. आका धुरा त्यानं करून टाकलाय पकाचा आता, सांगा बरं. आणि रिकामा आता सोयरीकीचं काय, आता ज्याची होत असते त्याची होत असती. मग आपण त्यात काय हे करावं, गेलं नाही नेलं सोयरी केलं, आता लग्न होतच ना, लग्नाला नेणारच होऊन त्याला. पण रिकामा भानगडी करू राहिला बा तू आता. बिरादा तुम्ही थांबा जरा, टेन्शन घेऊ नका, आपण बैठक बसू, त्याला समजून सांगू जरा आज केलं. हो, कोणता धुरा कोरला तुमचं त्यानं? हां, करे पका, चला बरं तिकडे वावरात जाऊन पाहू आपण कुठं काय काय नाही. तर सदाला पण घेऊन पाटलाला पण घेऊन जाऊ तिकडे पाहू, आणि मग त्या आजकालची कान उघडणी करू जरा. लेच बाबा तू जास्त नाटकं करून राहिला ना, त्याला जरा माझ्या भाषेत समजून सांगतो मी. जरा थांबा जरा तुम्ही. ते सांगायला तुम्हाला आलतो की तुम्ही इथं वावरात जाऊन चला माझ्या सांग पहा काय बजेट केले त्यानंतर. रिकामं पंचायती करू राहिलं ती पोरगराव, काय फायदा त्याला सांगून. आता त्याला मारधाड करणं चांगलं नाही वाटत ना आपल्याला. भाऊ किती केलं तर म्हातारा राग येते माय. पण तुम्ही असं करा, खरंच माझ्या सांग चला बाबा, चला पका, चला आपण वावरात जाऊन तिथे पाहू जरा काय किती कोरला आणि काय केलं त्यानं. बरं बरं, चला बरं, चला चला पाहून येऊ आपण. खरास काय रिकामे कामं कशाला करत असतो तू? हां, कशाला त्या पकाचा धुरा कोरला काय माणूस राहिलो, कशाला भाऊ भाऊ भांडण करता तुम्ही दोघं जण? हां, काय गरजे तुम्हाला? हां, पहा आता का रे सदा मायच्या, तू खरंच सांग आता, मी कधी धुरा कोरला त्याचा? हां, अरे मी नुसतं वावर नागाटी केली बा फक्त. हां, आता धुऱ्या खेळून ते कसं गवत गिवत होतं, आणि जर खुंट खांट होते जर शेकते म्हणलं काढून घ्या. तर आता याला वाटतं की मला धुराच कोरला बा. आता मी सांग काय करू, तू सांग. वावर कसं आहे, धुऱ्यावर कसं आहे, काचा कुठरा होता तो, काटा कुठे होते ते मी क्लिअर करून घेतल्या बा फक्त, दुसरं काय केलं म्या? हो पण ते कसं आहे, माणूस सांगा असलं तर बाय सांगायचं होतं ना आधी पकाला मग, की मी इथून इथं असं असं करेल म्हणून. तर हां, तू माघारी जातो गड्या ना, अर्धा धुरा कोरला म्हणून ते सगळीकडं सगळ्या गावात फिरून राहिला तो पक्का. हां, पहा आता ते म्हाताऱ्याला मी सांगितलं, ती बैठक बसली होती त्याशी, काय म्हणून राहिले ते काय पाय बा तू हिशोबाने. आता मग काम होतं तुला सांगणं मित्र म्हणून मी तुला सांगून राहिलो, तरी काय मार्गडी करू नको तू. तो काय म्हणलं तुला तू खरे? हां, सदा काय 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 सांगत होतो मला सांगणं तू. मी त्याचं जरा तोंड फोडतो त्याची जाऊन जर जास्त नाटकं करायला लागला तू. हां, माझ्या नावाच्या बदनामी करू राहिला का तू? थांब जरा तू त्याला. पहा आता आहे, अरे तुला चांगलं सांगून राहिलो मी, आज काय बस करणार ते नाटकं कशाला तमाशा घालून राहिला बाबा. बस झालं ते आता, जरा प्रेमाने घ्यायचं काही गोष्टी. तू अटी तटीवर येतो बा दरवेळेस, काही जर काय झालं की लगे भानगडी येतो तू. हां, काय गरजे तुला कामं करायची मला ते सांगा तू. पहा ते सरपंच ते येणार तुझ्याकडे आता, पहिला दादा ते सगळेजण म्हणजे बाबा काय बजेट येतात तुला, तू कसे तू सोय लावणार त्यात सगळेजण. रिकामच भानगडे बाई या तरी कामान धामाची. हां, मी कोणाला काय म्हणलो नाही, काय नाही बोललो नाही, कशातलं काहीच नाही. नुसतं वावरात नागटी बिन करू नको का मी, तू सांगणार सदा. हां, रिकाम्या भानगडी करतो कडे खरंच. ते जाऊ तिकडे मला सांग, काय तो तुमचं 5 वर्ष तुम्हाला काय करायचं ते. म्हणा जरा तू पाहिन तू आता कशी मजा तुम्ही यायची. तर आता म्हाताऱ्याला मी बोलवतो आणि म्हाताऱ्याला सांगतो की मला वाटण्या पाहिजेत म्हणून. हो, बाकी मला काही सांगू नका तुम्ही. इतक्या दिवसाचं मी थांबलो, पण आता मी थांबणार नाही. आता बस झालं ते नाटकं तुमच्यावाले, आणि जे व्हायचं ते होते आता. समजलं का? आता मी मला खायपुरतं वावर दिलं होतं म्हाताऱ्यानं, तिच्यात तर असे म्हणाले धुरा कोरला आणि हे करायला आणि असं तसं. बंद करा म्हणा तुमची ती नाटकं आता. थांबा ते पकेले होते ना, तोंडच फोडू त्याचं मी आता. आहे आज काय तुम्ही चांगल्या गोळीने सांगून राहिलो, तू कशाला वाद घालतास रिकाम बस कर बरं ते नाटकं. चल चल जाय घरात तू यायला, जाय बरं रिकाम माझ्या नको येऊ इथं. या म्हातारा येऊन राहिले ते आता, म्हातारा आली की मग रिकाम डोकं मॅड करेल पुन्हा मग. हो चल जाय घराकडे तू आता, पाहू उद्या काय येतं. सदा तू बी माझ्याकडून शब्द बोलायचा ना बा एखादा. हां, का रे माय तुला चांगलं सांगितलं, आता तुला माहिती आहे सगळ्या गोष्टी, तरी तू त्याच्याकडूनच बोलतो कडे. आज काय मी कोणाकडून बोलत नाही बरं, मी जी रीतीने आहे ना ते त्याच्यावर बोलतो फक्त. हो, जे खरं आहे ते पाहिन तू बी, मग पाय काय बजेट येतं. चालेल तर मी जातो घराकडे, चक्कर टाकतो घरा काय काय चाली भानगडी मी पाहतो जाऊन येतं. हां, काय आपण रिकाम भानगड करू नको बरं. हो, व्यवस्थित जाय जरा. पावर मामाजी आता
अशी भाऊ शोभलं काय आता हे असं धुरा करणं चांगलं आहे काय हे तुम्ही सांगा आता काय करायचं याचं आता. ए इंदी तू काय टेन्शन घेते व हा थांब ना जरा तू मी पाहतो जरा काय मिळेल त्याचं काय नाही तर आता सगळेजण जातील आता काही सरपंच आले तर पाहायला त्याला दाखवायला आणले नाही तर वावरात नाही पाहून ते शांततेने मार्ग काढून त्याचा थांबत तुझे जरा आता कसं आहे चवाळलेली सध्या तू आता त्याला कसं आहे राग येईल 2-3 गोष्टीचा त्याला चोरी केली नाही कशात सांगणार नाही त्याच्यामुळं जरा कसं आहे तू जरा फनफन करून राहिला जरा जरा शांततेने घेऊ त्याला जरा थांबून आता त्याला सांगतो मी जरा घरी गेल्यावर थांब जरा. बाबा तुम्हाला काय सांगावं आता किती समजून सांगितलं मी त्याला पहा बरं आता काय करावं त्याला सगळं धुरा करून टाकलं सगळं पाणी घातलं त्यानं आता माझ्यातून आणि हे पहा आता बरोबर हे करून ठेवली माती सगळं ढिगारा टाकला तिकडे ट्रॅक्टरनं आणि मग पहा आता सगळं वावरात पाणी माया जाईल आता तुम्ही सांगा आता कसं बजेट बसावं येतं. पक्का तू मोठा आहे आता तू समजदार आहे जरा तू आता कसं आहे मूर्खासारखं वागला की तू बिन कसं वागून राहिला का हा जरा शांतता घे ना हे आले आता सरपंच येईल फिरत दादा ये म्हातारं ये आता सगळं काहीतरी आपण मार्ग काढू ना जरा शांतता ठेवून जर शिक. हे बघा अलीकडे आहे ना दाखवून ते कसं काय काय करेल त्यांचं हे पा दिसून राहिलं तुम्हाला हे बाई तुम्ही सगळी नाली त्या ना कुरलीकडून आणि कसं सगळं पाणी आता वावरात घातलं मायाला तुम्ही सांगा बाबा आता काय करायचं तर वर मोठी बाबा खरंच आता आजकाल शोभलं की पहा ना आता उभा ठिकाणा घातला नाही पोराचा हां तुम्ही आता किती त्याला समजून सांगितलं पण तो ऐकतोय का आता पहा आता एवढं आता यासाठी सरपंचाला इकडे आणलं येतो हे काहीतरी मिळ लावतील म्हणून तुम्ही सांगा बाबा आता काय करायचं तर. फिराजी तू यावलं म्हणणं बरोबर आहे तुला माहित नाही का तू असं कोणत्या ढंगाचा आहे हा रिकामा दार खंडीत येते आणि माझ्या रिकामा तमाशा घालते तुला माहिती ना आता मी त्याला मागे किती समजून सांगितलं बरं पण मागं किती भांडडी केले त्यानं ते वाटणीच्या वक्ती हा तरी मी त्याला मला वाटणं केलं नाही पण खायापुरतं दिलं आता त्याला वावर आता का वाटणं करून देऊ आणि बसू भीक मागत मी पण हा सांग बरं तुझं आता. सरपंच पहा बुवा असं बजेट आहे बुवा आता काय करता तुम्ही सांगा बुवा आता काय मिळेल काय नाही तर हां पक्का इकडे तू उद्या पाय तुझ्या काय तुला तू टेन्शन घेऊ नको बिंदास राह तू मी त्याला संध्याकाळी बैठक बसवतो आणि उद्या त्याला समजून सांगतो जरा काय मिळेल काय नाही त्यात आता माझ्या मागची कामं झाली की आपण बैठक बसू आणि मग त्याची जरा सोयला उद्या निरपू जरा चांगलं झालं कारण कसं आहे तू जरा आता ढगाच्या बाहेर गेलाय जरा तू आता बाबा आता काय मिळ लागते काय नाही तर कसं मग आता लोकच काम नाही करू राहिलं तर काय झालं हे लोक आज काय ना रिकामं पगडे करून राहिला हा तुम्ही त्याला नीट समजून सांगा बुवा आता उद्या आता असं करा सगळेजण तुम्ही आता घरी चला उद्या मी काय करतो आता आजकाल बोलवतो हो पाटलाला बोलवतो सगळ्याची बैठक बसू आणि नीट ते आजकालचं तोंड फोडतो तुम्ही जरा ऐकलं नाही देतो आणि कसं ऐकत नाही मी पाहतो मग त्याला हां बरं चला आता घराकडं. बरं चला आता घराकडं ए बघा काय टेन्शन घेऊ नको तू बिंदास उद्या मार्ग काढू आपण बैठक बसू आणि तू काय प्रॉब्लेम तो सॉल्व करून टाकू डायरेक्ट ताण घेऊ नको तू आता हां बरं का चला आता चला बरं घराकडे जाऊ दे तिकडे दे सोडून हो म्हातारं चला बरं चला आता तुम्ही सांगितलं ना मी काय टेन्शन नाही घेतो बाबा आता बिंदास चला घराकडे आता ए इंदे चालव चला 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 चला. नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण की तुम्हाला आपले नोटिफिकेशन सतत मिळत राहतील. धन्यवाद.